ओ गौरी गणपतीची शॉपिंग करायची आहे, खूप कमी दिवस राहिलेत. कुठे जाऊया शॉपिंग करायला? अरे कुठे काय, लालबागला, ते पण आपल्या मित्राकडे. 85 वर्ष जुनं दुकान आहे त्याचं. आपण लालबाग मार्केटमध्ये पोचलोय. समोर लालबागचा राजा बसतो आणि त्या गल्लीतच इकडे शॉप आहे आणि समोर हायवे दिसेल तुम्हाला, समोर ब्रिज आहे. या गल्लीतून आतमध्ये आलात की इकडून पहिला शॉप तुम्हाला मिळेल. आणि आता तर तुम्हाला गर्दी कमी मिळते, इकडे रात्र झाले, पण जेव्हा लालबागचा राजा बसतो तेव्हा एवढी गर्दी असते की तुम्हाला चालायला जागा नसते. बायकाच उभ्या सगळ्या गौरी इकडे रेडी केलेले आहेत. ओरिजिनल मेकअप केला वाटतं बघ एकदम. बाई कशी उभी असते, तिचा फेस घे, फेस बघ. आणि हे ऑलरेडी बॉडी शेप रेडी आहेत, सगळं रेडी केलेलं आहे गौरींना. तर हे डायरेक्ट तुम्ही घेऊनही जाऊ शकता, म्हणजे तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही ना त्यांच्या घरी जाऊन. पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे गौरीला साडी नेसवतातच, पण असं बॉडी शेपने त्यांनी स्टॅच्यू म्हणून ठेवलेत दाखवायला तुम्हाला की असं तुम्ही या पद्धतीने गौरी बसवू शकता. बघायला गेलं तर तिकडे स्टँड आहेत. नाही, मग हे घेऊ फक्त असे दाखवायला ठेवलेत. हां, ते दाखवायला ठेवलेत त्यांचे, म्हणजे रेडी करून ठेवलं आहे की असं रेडी केलं की अशी दिसते. तर इकडे बॉडी शेप रेडी आहेत आणि आधी असे स्टँडवाले मिळायचे, त्यानंतर आता बॉडी शेपमध्ये पण येतात. त्यानंतर इकडे मुखवटे वगैरे आहेत, ज्वेलरी वगैरे आहेत. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या फोल्डिंगवाल्या गौरी अवेलेबल आहेत आणि प्रत्येक गौरीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वेगवेगळे आहेत. फिनिशिंग एकदम स्मूथ आणि वॉटरप्रूफ आहे. लालबागचा राजा जिथे बसतो त्याच गल्लीमध्ये एंट्री केल्यावर लेफ्ट साईडला यांचं पहिलंच दुकान आहे. त्यानंतर गौरी गणपतीचे सगळ्या प्रकारचे अलंकारही यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि खूप साऱ्या व्हरायटी यांच्याकडे पाहायला मिळतील. त्यानंतर सगळ्या प्रकारचे गंगावनही यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर सुदर्शन, आपल्या इथे काय काय मिळतं? आपल्याकडे गौरी म्हणजे स्पेशली गौरी आहेत, कानातले आहे, म्हणजे गौरीच्या रिलेटेड सगळं. आणि इवन आपला काचेचा पण म्हणजे बांगड्यांचा पूर्वीपासूनचा धंदा आहे. ओके, त्याचे म्हणजे गौरी गणपतीचं काही नाही ना? म्हणजे गणपतीचं पण भेटतं, पण गणपतीला कसं असतं की गणपतीचे ते जेव्हा 2 आठवडे बाकी असतात ना, त्याच्यानंतर मग तुम्हाला सगळं त्रिशूळ विशूळ पासून गणपतीची बाली वगैरे सगळं अवेलेबल होतं त्याच्यामध्ये. गौरीचं आतापासूनच गौरीचं स्टार्ट पहिल्यापासून होतं, कारण का काय असतं की हे जे लोक येतात ना, हे लोक सगळे आपली सगळी लांबून येणारी असतात. सांगली, सातारा, पुणा, त्याच्यानंतर वाई, नाशिक ह्या साईडनी सगळे जेवढे लोक येणारे असतात ना, ते खास करून आपल्याकडनं गौरी घ्यायला येतात ते. कारण का काय काय ठिकाणी जोडीनी असतात, काय काय ठिकाणी सिंगल असतात. तर त्यामुळे त्यांचं कसं असते, जे लोक शोधत काय येतात, कारण का प्रत्येकाच्या मध्ये ना हे असतं की आमचीच चांगली दिसली पाहिजे गौरी. हा, हे म्हणजे असं, म्हणजे एक बाई कशी अशी सजल्यानंतर बोलतं की नाही बाई मी सुंदर दिसली पाहिजे, हे सेम तसं आहे प्रकार. त्यानंतर हे साडी ऑर्डर प्रमाणे नेसूनही देतात आणि जर गौरी इथूनच घेतली तर त्याचे काही चार्जेस नसतात. डेकोरेशनसाठी देवीचे मुखवटेही यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि देवीचे मुखवटे हे POP आणि फायबर मध्ये अवेलेबल आहेत. तर असे काही दागिने आहेत गौरीचे आणि खूप साऱ्या व्हरायटी आहेत. कन्फ्यूज व्हाल तुम्ही. त्याचं नाव काय म्हणाले? ते वजरटी आहे. वजरटी. त्याच्या वजरटीमध्ये पाहिजे तर त्याच्यामध्ये तू हे दाखव. गौरी गणपतीचे फेटेही यांच्याकडे मिळतील आणि दुकानाचा टाइम आहे सकाळी 10 ते रात्री 10. नक्की नथ अवेलेबल आहेत. मस्त मस्त वेगळ्या डिझाईन. हो, वेगवेगळ्या डिझाईन आहेत खूप. त्यानंतर गंगावन पण आहेत देवीचे, एकतर जे नॉर्मलवाले असतात ते आणि हे दुसरे कर्लवाले. याला जास्त डिमांड आहे ना, कर्लवाल्यांना? कर्लवाल्याला जास्त डिमांड आहे. लुक चांगला देतो. आणि त्यानंतर गौरीचं जे फेस आहे त्याची स्पेशालिटी काय तुमच्याकडे? स्पेशालिटी म्हणजे काय माहिती आहे की आपल्याकडे जे गौरीचे फेस आहेत त्याची पहिली गोष्ट म्हणजे फिनिशिंग, दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे डिटेल वर्क, तिसरी गोष्ट म्हणजे त्याला तुम्ही पाण्यात जरी भिजवलं तरीसुद्धा ते खराब न होणार आहे.
ओके. आणि तसं जर बघायला गेलं तर एकाही गौरीला लेन्स वगैरे कोणालाच नाही लावलेले. सगळ्याची एकदम प्रॉपर फिनिशिंग येणार. कलरची क्वालिटी मेन म्हणजे ती तुम्ही स्वतःहून हात लावून बघा, तुम्हाला त्याची क्वालिटी तुम्हाला एकदम परफेक्ट कळेल. त्या प्रकारे आपल्याकडे फेस आहे. त्यानंतर गौरीचे काय काय टाईप तुझ्याकडे मिळतील? आपल्याकडे बघ, कापडी बॉडी आहे, त्याच्यानंतर फायबरमध्ये हाफ बॉडी आहे, फुल बॉडी आहे, फोल्डिंगच्या गवर आहेत, त्याच्यानंतर POPची आहे, त्याच्यानंतर स्टँडवरच्या आहेत. म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट गौरीचे जेवढे प्रकार आहेत हे सगळे भेटतील. सिंगल आपल्याला हात आणि पाय जे असतात की ज्याच्यासाठी आपण महालक्ष्मी बसवतो आणि पूर्ण प्रॉपर हे करतो की आपण सरस्वती पोज हवी असते काय काय लोकांना, ज्यांना परवडत नाही त्यांना कापडी बॉडी एकदम परफेक्टली जाते आणि ती दिसायला पण खूप सुंदर दिसते. हे कापडामध्ये येतं. ओके. ह्याच्यामध्ये हे कापडामध्ये येते. ह्याला तुला पाहिजे तर 1 फुटाचा आपण स्टँड लावतो आणि त्या स्टँडमध्ये आपण हात आणि पाय हे दोन्ही त्याच्यामध्ये टाकून त्याच्यावरती आपण साडी नेसवून तिला मस्तपैकी सरस्वती, महालक्ष्मी, अन्नपूर्णा तिन्ही पोज देऊ शकतो. ओके. तर अजून एक सांगायचं राहिलेलं होतं म्हणजे काय की आपली जी चेहरे आहेत हे कुठचेही रिपीट नाही आहेत. तर तुम्ही नीट निरखून बघितलं ना तर तुम्हाला कळणार की प्रत्येकाचे हावभाव आणि एक्सप्रेशन्स हे सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. ते दिसायला ऑलमोस्ट सेम दिसतात पण सगळ्यांचे जे चेहरे जे दिसाय म्हणजे कोण हसते आहे, कोण फक्त स्मित करत आहे, कोण असं खिदळल्यासारखं आपण जसं हसतो तसे हसत आहेत. प्रत्येकाची हेअरस्टाईल, त्याच्यानंतर प्रत्येकाचं नेसणं म्हणजे पारंपरिकपासून ते आपलं एकदम राजपूत घराण्यातले कसे नेसतात वगैरे तशा टाईपमध्ये आपलं पूर्ण तो सजवण्याचा केलेला आहे प्रयत्न. ती जर बघितली तर ही वाली कोपऱ्यातली जी पहिली आहे ती वाली बघितली तर ती वाली एकदम अशी गुडगुडीत आहे. म्हणजे तिचे गाल बिल वर आलेली असते, जशी चब्बी टाईप असतात तशा टाईपमध्ये तिला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर ही वाली आहे, ही अशी असते की म्हणजे हिच्या तर भरपूर लोक प्रेमात पडतात, बायका स्पेशली. तर ते तिचं जे हसणं वगैरे आहे ना त्याच्यामुळे तिची स्माईल एकदम खूप गोड आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ही अशी महाराणी टाईपमध्ये म्हणजे एकदम श्रीमंत घराण्यातली कशी असते तशा टाईपमध्ये तिला दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ही पण एक त्या टाईपमध्येच म्हणजे तिचे तर डोळे आणि तिचं गेटअप तर एकदम अप्रतिम आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये कोणाची साडींची डिझाईन किंवा पॅटर्न रिपीट नाही आहे. साड्यांचा पॅटर्न पण रिपीट नाही आहे, कोणाचाही फेस रिपीट नाही आहे. हे सगळे चेहरे वेगवेगळे आहेत आणि फार कमी भेटतात चेहरे बघायला त्याच्यामध्ये. प्लेट सरळ कर. अखंड नेण्यासाठी थोडे बॉक्स आहेत. हां, अखंड नेण्यासाठी बॉक्स पण आहेत. आणि ही आमची इकडनं कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला, गोवा सगळीकडे गेलेली त्याच्यातली अख्खीच्या अख्खी. आणि तिकडनं कॉल पण आलेले आहेत की बाबा व्यवस्थित पोचली आणि छान पण दिसतात एवढं. लॅशेस पण एकदम प्रॉपर बसले तिला. सगळे कारनामे त्याचे, माझं काय नाही त्याच्यातलं. सगळं करता तो आहे. साडी पण एकदम प्लेटिंग वगैरे एकदम व्यवस्थित बसवलं. आणि हा जो मित्र आहे तो साडी नेसवायचं काम करतो. म्हणजे खूप सारे त्यांनीच नेसवलेल्या सगळ्या साड्या. तर मला चार्जेस वगैरे काय सांगू शकशील का? हो, तर कसं आहे आपल्याकडे जे आहेत ना गौरी ते 10,000पासून ते 15,000पर्यंत. आता त्याच्यामध्ये कसं असतं मी ॲक्च्युली रेट पण सांगितले असते पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का की आपण एका टायमिंगला एका मुखवड्याची रेट सांगतो. म्हणजे जसं इन सपोज जर समजा की आपण सांगितलं 500पासून ते 5,000पर्यंत तर 5,000 आणि 500मध्ये मग लोकांचं कन्फ्युजन काय होतं की अरे नाही ही 500ला सांगितलेली आणि ही 5,000. तर मग त्याच्यामुळे दुकानदाराला पण प्रॉब्लेम होतो आणि व्हिडिओ काढणाऱ्याला पण प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे हा कन्फ्युजन दूर करण्यासाठी म्हणून मी तो एक अमाऊंट सांगितलेली आहे की एक 10,000 ते 15,000पर्यंत. मग तुम्ही मुखवड्याची क्वालिटी कोणती घेत आहेत, बॉडीची क्वालिटी कोणती घेत आहेत, त्याच्यामध्ये
दागिने काय घेणार का कसे घेणार त्याच्यावरती पण अवलंबून आहे. ही जी रेडीमेड सांगतोय तिच्याबद्दल बोलतोय. हा, आता जर तुम्हाला रेडीमेड हवी असेल तर अख्खी अखंडच्या अखंड रेडीमेड पण भेटते. आणि जर तुम्हाला नुसती जर बॉडी हवी असेल तर नुसती बॉडी पण भेटते. त्याच्यामध्ये हाफ बॉडी पण इन्क्लूड होते आणि फुल बॉडी पण. त्याप्रमाणे तिचे रेट होतात. आता हाफ बॉडीचे रेट नाही बोलायला गेलं तर माझ्याकडे 2000 पासून ते 3000 4000 पर्यंत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये साईज असते, क्वालिटी असते, व्हरायटी असते. म्हणजे तिचा ब्लाऊजपासून सगळं बघितलं जातं. आणि प्लस मेन म्हणजे काय तिचे डिटेलिंग्स. ओके. हां, डिटेलिंग. आणि हे जे फायबर असतं ना, हे फायबर चेक करून बघायचं कधी पण. आपण आहे ना हे प्रेस केलं ना की आपल्याला कळतं की कुठचा माल कुठे भरलेला आहे की नाही आहे. ओके. त्याच्यामध्ये काय होतं की काय वेळी आपण स्वस्तच्या नादामध्ये आहे ना पोकळ घेऊन जातो. ओके. हां, मग ते पोकळ न घेण्यासाठी म्हणून त्याचे बॉडीचे काय पार्ट्स असतात. जसं आपण इथे फोरआर्म्सला दाबलं किंवा एक पायाच्या पोटऱ्यांना जोरात दाबलं की आपल्याला कळतं की कुठे भरलेली आहे. कारण का जास्त करून जागा तिथेच रिकामी राहते. त्यानंतर हा जो मुखवटा आहे तो कशासाठी आहे? हे सगळे मुखवटे आहेत ना डेकोरेशनसाठी वापरले जातात. म्हणजे जसं गणपतीच्या मागे आपण महालक्ष्मी उभी करतो किंवा अंबाबाई उभी करतो किंवा एकविरा उभे करतो, तर ह्याच्यामध्ये प्लॅस्टिक फायबर हे सगळं भेटतात ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जर कोणाला क्वालिटीवाला जर हवा असेल तर हा वाला मुखवटा. हा भारी वाटतं. हा, नाही ह्याची क्वालिटी आणि डिटेलिंग्स पण खूप आहे. सॉलिड आहे. आणि ती हसते पण, हसरा आहे. तर तुम्ही बघितलात ना तर एक तोवाला पण दाखवतो वरचा. दोघांमध्ये तुम्ही फरक ओळखू शकता. दोघांची फिनिशिंग दोन्ही आहे फायबरच, पण त्याची डिटेलिंग्स, फिनिशिंग आणि जे हसणं, चेहरा वगैरे ते फार वेगवेगळे आहेत. तर हा आहे तुळजाभवानीचा, जो फार कमी लोकांना भेटतो. याच्यामध्ये याचे पण डिटेलिंग्स आणि काम वगैरे खूप भारी आहे. असं असा नाही सापडत, खूप कमी भेटतं. इकडे दाखवा जरा. पण असं घेतात ना. हां, ही ज्यांना जास्त वेळ टिकून ठेवायची असते ना, म्हणजे वर्षानुवर्ष चालवायची असते, ती ही वापरतात ह्याच्यातली. मला टिकली वगैरे कसं लावतात? हां, ह्याला सगळं टिकली वगैरे. त्याच्यानंतर आपले जे डोळे येतात, जसं आपण देवीला सजवतो तसे तिला डोळे वगैरे लावून, तिला टिकली लावून. काय वेळी आम्हीही स्वतः कलर करून देतो त्याचं. म्हणजे जर कोणाला केस कलर हवे असतील तर ते काळे करून देतो. डोळे वगैरे काढून त्याला प्रॉपर एकदम बाईसारखं सजवून वगैरे आम्ही देतो तिला. त्यानंतर ही जी गौरी आहे तिला तुम्ही पाहिजे तसं फिट करू शकता. म्हणजे सगळे स्क्रूवाले, म्हणजे सगळे पार्ट वेगवेगळे होतात. म्हणजे इथे बघितलं, इथे स्क्रू आहे, हाताला आहे. आपल्या शॉपला किती वर्ष झाली? हे शॉप म्हणजे माझा आजोबांपासूनच आहे. ओके. म्हणजे म्हणजे एक अंदाज मी तुला मी तिसरी पिढी आहे. चौथी पिढी आता ग्रोअप होते आमच्या मागून. तर त्याच्यामध्ये आता जवळपास नाही बोलायला गेलं तरी 85 अप आहे. ओके. 85 वर्ष झाली. 85 अप आहे. तर खूप साऱ्या व्हरायटी इकडे तुम्हाला बघायला मिळतील. आलात तुम्हाला मी लोकेशन सांगितलं कसं आहे. गल्लीत घुसलात की लेफ्ट साईडला पहिलाच शॉप आहे. आणि एवढ्या सगळ्या व्हरायटी मी पहिल्यांदा बघितल्या. आणि एवढी देवी गौरीबद्दल माहिती पहिल्यांदा समजली मला, असंही काय असतं म्हणून. आम्ही फक्त डायरेक्ट घरी बघितले ठेवलेल्या. एवढं असतं ते माहीत नव्हतं त्याबद्दल. कुठे फोल्ड असतं, काय असतं ते काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे नक्की कॉन्टॅक्ट करा. मी नंबर देतो आहे खाली. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.